औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केलेल्या 780 कोटी रुपयांच्या महामार्ग प्रकल्पावरून सुरू झालेला श्रेयवाद अद्याप शांत होत नाही. तोच आता नरसापूर येथील धक्कादायक घटनेवरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आले आहेत. सोलापुरातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली. खासदार प्रणिती शिंदे यांनी नरसापूर प्रकरणातील पीडित कुटुंबांची पंढरपूर येथे भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत कठोर भूमिका मांडली. आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत त्यांनी राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच या संवेदनशील घटनेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या उत्सवावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार देवेंद्र कोटे यांनी प्रत्युत्तर देताना खासदार शिंदे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. प्रसिद्धीसाठी आणि TRPसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणे ही दुर्दैवी बाब आहे असे म्हणत त्यांनी शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच राज्य सरकार पीडितेला न्याय देण्यासाठी कटिबद्ध असून जलदगती न्यायालयात खटला चालवण्यासाठी भूमिका आधीच स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. कोटे यांनी पुढे आरोप केला की निधीअभावी ओरड करताना दुसरीकडे सरकारकडून मिळालेल्या विकास कामांचे श्रेय घेण्याची प्रवृत्ती काँग्रेसकडून दिसून येते. योजनांचे श्रेय घेण्यासाठी केवळ पत्रव्यवहार आणि छायाचित्रांचा आधार घेतला जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. दरम्यान या टीकेला काँग्रेसकडून जोरदार उत्तर देण्यात आले. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार कोटे यांच्यावर निशाणा साधला. खासदार प्रणिती शिंदे या पाणी, रस्ते, विमानसेवा, घरकुल, शेतकरी, कामगार, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे ही त्यांची जबाबदारी आहे, श्रेयवाद नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले. नरोटे यांनी पुढे सांगितले की विकास निधी हा जनतेच्या करातून येतो, त्यामुळे त्याबाबत प्रश्न विचारणे हा लोकप्रतिनिधींचा अधिकार आहे. तसेच कोटे यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याऐवजी स्वतःच्या कामाचा हिशोब द्यावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. निषेध आंदोलनाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी कोटे यांना घेरले. सकल हिंदू समाजाच्या आंदोलनावेळी सोलापुरात असूनही सहभागी न होणारे आमदार आता मोठमोठ्या घोषणा करत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. एकंदरीत नरसापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील राजकारण पुन्हा पेटले असून आगामी काळात ही राजकीय लढत आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.